आपल्याकडं कीर्तनाचे मुख्य 4 प्रकार मानले जातात. स्वरूप, गुण, नाम आणि लीला. ध्यानाद्वारे स्वरूपाचं केलेलं चिंतन त्याचं नाव आहे स्वरूप कीर्तन. लक्षुनिया योगी पाहती आभास, ते दिशे आम्हास दृष्टी पुढे. योगी लोक ध्यानाद्वारे ज्या परमात्म्याच्या स्वरूपाचं चिंतन करतात त्याला स्वरूप कीर्तन असं म्हणतात. 2 नंबर, भगवंताच्या मुख्य 6 गुणासहित अनंत गुणाचं वर्णन त्याचं नाव आहे गुणकीर्तन. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे. सज्जन वृंदे मनुभावे आदिवंदावे. संगे अंतरंगे नाम बोलावे. संगे अंतरंगे नाम बोलावे. नाम बोलावे. संगे अंतरंगे नाम बोलावे. गुणेन सह इति सगुण. गुणासहित जी क्रिया असते त्याला सगुण असं म्हणतात. भगवंताच्या मुख्य 6 गुणासहित अनंत गुणाचं वर्णन त्याचं नाव गुणकीर्तन. आणि भगवंताच्या केवळ नामाचा उच्चार करणं. करावे कीर्तन मुखी गावे हरिचे गुण. मुखी गावे हरिचे गुण. मुखी गावे हरिचे गुण. करावे कीर्तन मुखी गावे हरिचे गुण. मुखी गावे हरिचे गुण. मुखी गावे हरिचे गुण. करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण. भगवंताच्या गुणानुवाद करणं म्हणजे गुणकीर्तन. आणि देवाच्या केवळ नावाचा उच्चार करणं नाम संकीर्तन. साधन पै सोपे. सर्वात सोपं कीर्तन म्हणजे नामसंकीर्तन. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. सर्वाहून सोपं कीर्तन म्हणजे नामसंकीर्तन. आणि आता आपण करत आहोत याचं नाव लीला कीर्तन. भगवंताच्या बाललीला वर्णन कराव्यात असा काल्याच्या कीर्तनाचा दंडकय नियम. चिंतनातला अभंगातला मुख्य गाभा त्या लीला केवढ्या मौलिक आहेत तुकोबराय सांगतो. पवित्र होईन चरित्र उच्चारी. पवित्र होईन चरित्र उच्चारी. पवित्र होईन चरित्र उच्चारी. पवित्र होईन चरित्र उच्चारी. पवित्र होईन चरित्र उच्चारे. रूपाच्या आधारे गोजरिया किंवा गायीन ते लीळा चरित्र पवाडे.
राखिले सौंगडे सहित गाई. चरित्राचा केवळ उच्चार करायचा. फायदा केवढा? तारू भाव सागरीचे, तारू भाव सागरीचे, तारू भाव सागरीचे, तारू भाव सागरीचे, हरी तारू भाव सागरीचे, तारू भाव सागरीचे, तारू भाव सागरीचे, तारू भाव सागरीचे. उज्जनीचे अधिकारी, उज्जनीचे अधिकारी, तारू भाव सागरीचे, तारू भाव सागरीचे, उज्जनीच्या अधिकारी, उज्जनीच्या अधिकारी, तारू भाव सागरीचे, तारू भाव सागरीचे. चरित्राच्या उच्चाराचा फायदा लाभ केवढा आहे? तारू भव सागरीचे. भवनाम संसार. भव शब्दाचा अर्थ आहे संसार. नैयायिकाने न्याय सिद्धांत मुक्तावलीच्या नमनात या भव शब्दाचा अर्थ केला. उत्पद्यते वर्धते विनश्यते यस्मिन भवती इति भव. किम नाम भव? भव भव म्हणजे कधी सागराला भव, कधी नदीला भव. हा भव सागर तरता सागर, भव नदी अशी शब्द आहे. भवनाम संसार अर्थात उत्पद्यते वर्धते विनश्यते यस्मिन भवती इति भव. उत्पन्न होने, वाढ़ने, नष्ट होने, तीनों क्रियाएं जिसमें होती हो उस चीज का नाम कहा जाएगा भव. विडाल अशा भवनाम संसार रूपी सागरातून तारुण्याचं काम हे चरित्र करते. कुणाला तारतंय? उंच नीच अधिकारी, उंच नीच अधिकारी, तारू भाव सागरीचे, उज्जनीचे अधिकारी, उज्जनीचे अधिकारी, तारू भव सागरीचे उंच नीच अधिकारी. नीचातल्या नीच व्यक्तीला देखील तारून न्यायची ताकद या चरित्रात. किती नीच? त्याच्यासाठी दोन उदाहरणं दाखवलेली आहेत. कोणती कोणती? दोन विशेषणं लावली. दिनाने दुर्बळाचे, सुख राशि हरि कथा, तारू भव सागरीचे,
दोन विशेषण लावली, दीन आणि दुर्बळाशी, सुख राशी हरी कथा. दीन असो की दुर्बळ असो, कमी कुणीच कुणाला नाही. हा, कारण द्वंद्व समास आहे. कोणता समास आहे? द्वंद्व समासात कमी अधिक नसतंय. उभय पद प्रधानो द्वंद्व. किम नाम द्वंद्व? ज्याच्यात दोन्ही पद मुख्य आहेत. दीन आणि दुर्बळाशी. दीन असो की दुर्बळ असो, दीन जेवढा आहे तेवढाच दुर्बळ बी महत्वाचा. दीन कोण? संतांनी गोंडस अर्थ केला. दीन शब्द दुय्यम अर्थाचं द्योतन करणार आहे. रस्व वेलांटी असेल, अर्थात आपल्या भाषेत पहिली वेलांटी असेल तर दीन म्हणजे दिवस, आणि दुसरी वेलांटी असेल तर दीन शब्दाचे दोन अर्थ केलेत. काय? दीन म्हणजे गरीबही आहे, पण दीन शब्दाचा खरा अर्थ आहे काय? इंद्रियाच्या ताब्यात राहतो तो दीन. इंद्रियाचे दीने अभी केलो नारायण, अभी केलो नारायण, अभी केलो नारायण. इंद्रियाची दिने आम्ही केलो नारायणी. इंद्रियाच्या ताब्यात राहतो तो दीन. आणि जनरल व्यवहारामध्ये दीन म्हणजे गरीब असा अर्थ केला जातो. तरी तर द्वंद्व समास रूपी वाक्य दीन आणि दुर्बळाशी, व अथवा किंवा आणि हे उभयान्वयावेत. विढळ विठाला. त्याच्यामुळं जेवढा दीन तेवढा दुर्बळ. दुर्बळ कोण? हा, व्यवहाराच्या चष्म्यातून जो दीन आहे तोच दुर्बळ आहे अशी आपली. पण तसं नाही. ज्यार्थी संत वाङ्मयात हा शब्द आलाय आणि तोही द्वंद्व समास रूपी आलाय, तर ती दोन्ही आपापल्या जागेवर त्याच तोला मोलाची. दीन म्हणजे इंद्रियाच्या ताब्यात राहतो तो दीन. दुर्बळ कोण? तुकोबारे म्हणतात, दुर्बळ हे अवघे जन नारायणी विन्मुख, नारायणी विन्मुख, नारायणी विन्मुख, नारायणी विन्मुख, दुर्बळ हे अवघे जन नारायणी विन्मुख, नारायणी विन्मुख, दुर्बळ हे अवघे जन नारायणी विन्मुख. जे जे देवाला विन्मुख आहेत ते ते दुर्बळ आहेत. ते कुणी असो, देवाला विन्मुख झाले ते दुर्बळ. त्याचा परिणाम काय? देव झाला पाठमोरा, नसती विघ्ने येते खरा. देवाची विन्मुक्ता म्हणजे संकटाचा सामना आहे. विढळ किंवा एक ठिकाणी महाराजांची दुसरी शब्द, तुका म्हणे दुबळी कोण कोण, गेले वासुदेवाशी विसरू नका. जी जी देवाला विसरून गेली ती दुर्बळ आहेत असा महाराजांनी केलेला अर्थ. आता शास्त्रीय अर्थ सांगतो. शास्त्रामध्ये दुर्बल शब्दाचा अर्थ करताना म्हटलंय दुरुपसर्गपूर्वक.
कारण इथं एक का होईना शास्त्री आहेत. वासुदेव शास्त्री आमचे तयारच आहे. कारण मी बोललेलं कुणाला तरी टच व्हावं, वारे वारे वरात नको. आणि वासरात लंगडी काय होत असते. मुद्दा काय? शास्त्रानं दुर्बल शब्दाचा अर्थ करताना दुय्यम अर्थाने केलाय, दोन प्रकारात केलाय. एक पंचमेंतात अर्थ केलाय. काय? पहिला अर्थ पंचमी तत्पुरुषातला आहे. कसा? दुर्गतेन बला यस्मात् स दुर्बला. किम नाम दुर्बला? बळ नावाची चीज ज्याच्यापासून दूर निघून गेली, पासून उन्हून तुन इति पंचमी. विढळ ज्याच्यापासून बळ नावाची चीज दूर निघून गेली. काय? दुर्गतेन बलहा यस्मात् स दुर्बलः. ज्याच्यापासून बळ दूर निघून गेले त्याचं नाव दुर्बळ. आणि दुसरा एक तद्धितांतर्गत निजंत नावाची प्रक्रिया आहे. त्या निजंत प्रक्रियेमध्ये याच दुर्बळ शब्दाचा फार गोंडस अर्थ केला महाराज. काय अर्थ केला? या दुर्बळ शब्दाच्या बाबतीत कयास बुद्धी, ज्याला प्रयत्नवादाचा अर्थ म्हणतात. काय? दुष्कृती रूपेन बल्यते इति दुर्बला. विढाला काय शब्द आहेत? पुन्हा डबल आहे. काय? दुष्कृती रूपेन बल्यते इथे दुर्बला. अर्थात ज्याचं टोटल बळ, ज्याची टोटल ताकद वाईट कामासाठीच उपयोगाला येते ते बी दुर्बळ आहे. विढाला म्हणून कसलिका सणात दीनानी दुर्बळासी सुख राशी हरिकथा. हरीची हरिकथा ही सुखाची रास. पण ती हरिकथा कोणती? चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. ते चरित्र उच्चारावे जे देवे गोकुळी केले. गोकुळात केलेल्या चरित्राचा उच्चार करायचा. असं जर केलं तर तुका म्हणे आवडी धरे, आवडी आवडी धरी धरे तुका म्हणे आवडी धरे. आवडी धरी तुका म्हणे आवडी धरी, आवडी धरी तुका म्हणे आवडी धरी. कृपा करी म्हणून कृपा करी म्हणून म्हणून सागरी
सागरीचे आरुभाव सागरी कृपा करी म्हणवोनी कृपा करे मनवो सागरीचे सर्व सागरीचे कृपार कुमारी तुकोबाराय म्हणतात गोकुळातल्या चरित्राचा उच्चार केल्यावर त्या चरित्राची देवाला काय आवड नाही तरी व्यवहार कसा आहे कोणत्याही व्यक्तीचं चरित्र वर्णन केल्यावर त्याला धनकुत येते अहो कोणत्याही माणसाचं चरित्र वर्णन केल्यावर त्याचं अंग मोडून येतंय का त्याला बरंच वाटतंय ना लय कर्मत आहे जग जाहीर आहे मग देवाला देवाचं चरित्र उच्चार केल्यावर आवड वाटणं काय विशेष आहे का तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे आवडी धरी प्रत्येकाला आपापलं चरित्र सांगितल्यावर काय वाटत असते आवड वाटते देवाला देखील देवाचं चरित्र आणि आपल्याला देखील आपलं चरित्र आवड वाटते जाहीर आहे फरक उगत थोडा फरक किती फरक आहे अगदी थोडा फरक किती आपल्याला आपलं चरित्र आणि देवाला देवाचं चरित्र आवडतं हे सत्य आहे फरक एवढाच आहे आपल्याला आपलं चरित्र पांढरं पांढरं जेवढं आहे तेवढं सांगितलं की बरं वाटतं चकली नजर कुणी काळ्या चरित्राला हात घातला रे बाबा काय कसं वाटतंय का कसं किती वाटतंय देवाचं तसं नाही देवाची ही विशेषता आहे. चोरी मारामारी व्यभिचार इतक्या टाकाऊतल्या टाकाऊ चरित्राचा जरी उच्चार केला तरी तुका म्हणे आवडी धरी कृपा करी म्हणवुनी विढाला म्हणून देवातन आपल्यात फरक कळाला का नाही कळाला कळाला आपल्याला आपलं चरित्र आवडतंय पण पांढरं पांढरं देवाला अहो काळ्यातलं काळ चरित्र सांगा तरी देखील तुका म्हणे आवडी धरी कृपा करी म्हणवुनी म्हणून तेवढ्या आवडी पोटी तारुभव सागरीची उंच नीच अधिकारी मात्र चरित्र गोकुळातलं वर्णन करायचं कुठलं करायचंय गोकुळात गोकुळातलं का पहिली गोष्ट ती देवाच्या आवडीचे म्हणून गोकुळातल्या चरित्राची देवाला का आहे आवड देवाचं तसं बघायला गेलं तर चरित्र मथुरेपासून आहे की नाही पण काय वेळेला कसं असते युक्तिवाद म्हणतात त्याला कसला वाद युक्तिवाद अहो देवाला आपल्याला कुणाला बी आपापल्या आई वडिलाला जर एखाद्या गावात असेल कोणत्याही व्यक्तीच्या आई वडिलाला
एखाद्या गावात त्रास झाला असेल तर त्या गावाविषयी प्रेम राहतंय का? राहतंय? राहत नाही. मथुरेत देवाच्या आई वडिलाला काय कारावास भोगावला म्हणून देवानं संतांची मिटिंग घेतली, बोलवून घेतली. म्हणजे काय म्हणजे चित्रगुप्तानं थोडं लिखाण केलंय. माझा अवतार मथुरेत होईल असं लिखाण केलंय. लेखणी थांबविली. चित्रगुप्ताला सांगितलं पुढे लिहायचं ना, मी सांगितल्याप्रमाणे. चित्रगुप्त गप्प बसला. मथुरेत अवतार म्हणले आता जेवढं लिहिलंच तेवढं बाद झालं. मथुरेत अवतार होणारे असं चित्रगुप्तानं लिहिलंय. संतांची मिटिंग घेतली आणि संतांना सांगितलं कसं आहे, कुठलं बी प्रकरण उचलण्यावर असतं. लक्षात येईल का? कशावर असतंय ती? असं उचलण्यावर असतं. देवानं संतांची मिटिंग घेतली. संत म्हणजे जगातले हाय पॉवरचे पत्रकार आहेत. लक्षात आलं का? कारण हे पत्रकार तरी एखाद्या वेळेला बोललेला शब्द लवचिकतेनं नम्रतेनं माघार घेऊ शकतात. व्यवहारातले पत्रकार झालं आमच्या कोण कळत न कळत म्हणून क्षमा मागतील, माघार घेतील. संतांच्या मुखातून निघालेला शब्द माघार घ्यायचं काय कारण? तुका म्हणे खरी झाली एका बोले एका बोले संताच्या. संत बोलले. संत ही हाय पॉवरचे पत्रकार आहेत. त्यांचा शब्द चुकीचा बी निघाला तरी जगाचा मालक ताकद लावून तो बराबर करतो, पण चुकीचा आहे म्हणत नाही. विढाला संतांची मिटिंग घेतली. जगाच्या मालकानं जाहीर सांगितलं मी अवतार मथुरेत घेतो, चित्रगुप्तानं सांगितल्याप्रमाणे. पण लोक झोपीत असतानाच रातोरात मी मथुरेहून गोकुळला येतो. आणि सकाळी बातमी छापताना तुम्ही कसली छापायची अण्णा? कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला. दुष्टाच्या कापा सुटला, दुष्टाच्या कापा सुटला, दुष्टाच्या कापा सुटला. होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार. दुष्टाच्या कापा सुटला, दुष्टाच्या कापा सुटला, दुष्टाच्या कापा सुटला. होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार. बातमी वाचली का? सकाळी सकाळी पेपरला बातमी आली. काय बातमी आली? कृष्ण गोकुळी जन्मला. आणि काय असतंय? खरा कुठं जन्माला? हो खोटं बोलू नका आता. खरा कुठं जन्माला? मथुरेत कारागृहात. पण बातमी कशी छापली? कृष्ण गोकुळी जन्मला. कृष्ण गोकुळात जन्माला आलाय अशी बातमी छापली. पण एखादा तरी पत्रकार बारकावा घेऊन वस्तुस्थितीला हात घालील आणि कृष्ण मथुरेत जन्माला आला असं सिद्ध करीन म्हणून संतांनी लागलीच दुसरा उपाय काढला. कोणता? गोकुळच्या सुखा, गोकुळच्या सुखा. अरे अंत पार नाही रेखा, अंत पार नाही रेखा, अंत पार नाही रेखा, अंत पार नाही रेखा. हरे बाळ कृष्ण नंदा
कृष्ण गोकुळी जन्मला. गोकुळी याला पुष्टी देताना काय म्हटलंय? गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका. किंवा गोकुळी आनंद प्रगटले सुख सुख निर्भर हे लोक घरोघरी. ही बी आहे. पुष्टी दिली आणि बांध टाकला. काय टाकला? बांध. सख्खा बी बहु असला आणि एकदा बांध टाकला की आपापली लेवल विढवलं. बांध टाकल्यावर बांध टाकल्यावर पुन्हा काय संबंध? आपल्या आपल्या रानात काय असेल मध्ये बांध टाकून दिला. कशात? मथुरेत आणि गोकुळात बांध टाकून दिला. जाहीर म्हटलं चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. ते चरित्र उच्चारावे जे देवे गोकुळी केले. याचा अर्थ आता मथुरेशी काही घेणं देणं काही घेणं देणं राहिलं नाही महाराज. आणि गोकुळातलं चरित्र देवाच्या आवडीचं हा कृपा करी म्हणून म्हणून चरित्र कुठलं? गोकुळात. बरं आता गोकुळात बी काही कमी चरित्र केलं नाही ना. समजा आपण हे कटवीत आलो आणि गोकुळातलं जरी चरित्र वर्णन करायचं ठरविलं, गोकुळातलं चरित्र कमी का? संतांनी म्हटलं याच्या खोड्या किती सांगू. महिपत्र सिंधू वाटे. महिपत्र सिंधू आटे. समुद्राची शाई, पृथ्वीचा कागद, तरीही ते चरित्र संपणार. माता एवढा वाढवे चरित्र कारण गोकुळात कमी केलंय का? संतांनी म्हटलं गोकुळी लाघव दावे तो गोकुळी लाघव अभोत्या व्यक्तीत वैसल्या ओघ्या गवळणी. मध्ये सावळा सुकुमार शारंग पाणी. चिमणा पितांबर पिवळा गळा वैजयंती माळा. घवघवीत घन सावळा घन सावळा आहे नंदराणी. नाथ रे तू कृष्णा मला पाहू दे नाही. नाथ रे कृष्णा मला पाहू दे नैनी. नाथ रे कृष्णा मला पाहू दे नैनी. पाहू दे नाही मला पाहू दे नैनी. पाहू दे नाही मला पाहू दे पाहू दे नैनी. मला पाहू दे नैनी. मला पाहू दे नाही मला पाहू दे. नाथ रे कृष्णा मला पाहू दे नैनी. नाथ रे कृष्णा मला पाहू दे नैनी. नाथ रे कृष्णा मला पाहू दे. नाथ रे कृष्णा मला पाहू दे. नाच तो सावळा सुंदर निवास वाळे घोळ घागरी यांचा झनकार पूर्ण. अक्रन नयन सुहास्य वदन पाहुने फुले मदन. अक्रन नयन सुहास्य वदन पाहुनी मुले हातीच्या मोतीच्या धळकती. हातीच्या शूद्र किंकिने स्वर्गाती शुद्ध चित्ते वाकिने पुरे ढाळ देते. हाती गवळणी नाथ रे तू पाहू दे नाही. नाथ रे तू मला पाहू दे नाही. नाथ रे कृष्णा मला पाहू दे नैनी. नाथ रे कृष्णा मला पाहू दे नैनी. मला पाहू दे नाही. मला पाहू दे नैनी. मला पाहू दे.
देव गोकुळात आणल्याबरोबर देवाची तान्ही अवस्था. किती ताण आहे. ज्याला मांडी घालून बसविल्यावर बसता येत नाही एवढा ताण आहे. मांडी घालून बसल्यावर इकडे इकडे कलत आहे अशी त्याची अवस्था. अनुग साऱ्या गोपिका जमलेल्या लाडीगुडीने यशोदा बोलाय गेली, कृष्णा नाचतो का? नाचतो का म्हणल्याबरोबर तेवढ्या तान्ह्या अवस्थेत ती बोललं. म्हणला नाचतो. यशोदा म्हणली अगं नाचतो म्हणतोय, खरं नाचतो? म्हणला नाचतो. नाच बरं. ती म्हणला सोड बरं. आता ज्याला मांडी घालून बसविल्यावर बसता येत नाही, इकडे इकडे कलत आहे, ती नाचल. बेहेत बेहेत यशोदेनं हाताला धरलं, सोडीत सोडीत सोडलं. पायावर उभं राहिलं माणूस. कुठं पंत कुठं? पायावर उभं राहिलं. पायावर उभा राहिल्यावर तुमचं काय गटूड आहे का घरी? पुन्हा पोटचं पोरग पायावर उभं राहिल्यावर शहाण्या बापानं पताक घ्यायची आणि पंढरपूरची वारी करायची. लक्षात बसायला का नाही? पुन्हा सुनाचे ह्यांची बोलणे खायला थांबू नये. शांत विडाला सोडल्याबरोबर पोरग काय झालं? पायावर उभं राहिल्याबरोबर यशोदेला खात्री झाली आता मात्र नाच. सोडीत सोडीत हात सोडले की हात कमरेवर दिले. तसल्या तान्ह्या अवस्थेत कमरेवर हात दिले आणि नाचायला चालू केलं. विचार करा, साधा तालुका प्लेसचा एखादा मध्यम लेवलचा जरी एखादा नेता असला, त्याला जर एकाच निवडणुकीमध्ये एखाद्या गावानं जर नाचविलं तर 5 वर्षे तो नेता त्या गावाला काय पप्या घेतो? हा, नाचवितो का नाही नाचवित? मग जगाच्या मालकाला नाचवायचं म्हणल्यावर तो का बसल? महाराज त्यानं सर्व घरातल्या भांडे बासनाला कनेक्शन दिलं. कशाला? घरामध्ये जेवढे भांडे बासने त्या सर्वाला कनेक्शन मिळाल्याबरोबर पराती तांबे पाट पोळपाट नाचायला लागले. एवढंच नाही, मातीत पुरून टाकलेल्या उकळाच्या अंगात आलं. कुणाच्या? आता उकळाच्या अंगात आल्यावर मुसळ ग बसत वय. ती तसलं पहिल्यापासून येड, त्याला हमेशा कुटाकुटीचा खालीवरीचा नाद. कुणाला? मुसळाला मुसळ ग बसत होय. पुन्हा नाचती गोपाळ गोपिका सुंदर मंदिर, उखळे मुसळे पाळे जाती आणि देवारे, उखळे मुसळे पाळे जाती आणि देवारे, नाचू मूर्ती नाचू लागल्या एक सरे. गवळणी अवघ्या विस्मित निश्चित भाव हरपला समस्त, यशोदेशी प्रेम लोटत, स्वदेशी प्रेम लोटत, नाच रे कृष्णा पाहू दे रही, नाच रे कृष्णा मला पाहू दे रही, नाच रे मला पाहू दे रही, नाच रे पाहू दे रही, मला पाहू दे रही, पाहू दे रही, मला पाहू दे रही, पाहू दे रही, नाचती गोपाळ गोपिका सुंदर मंदिरे,
उखळे मुसळे पाळे जाते आणि देवारे धातू मूर्ती नाचू लागल्या एक सरी. देवाऱ्यावरल्या धातूच्या बी मूर्ती नाचालेल्या पाहिल्या. यशोदेला शंका आली. बहुतेक जवळच कुठंतरी भूकंप झाल्याचा वाण आहे. शाबास. सर्व हलायले. लेकराला घ्यावून बाहेर पळावं म्हणून या बाबाला उचललं की लाईट गेली. सर्व स्थिर झालं जागेवर. आणि मग यशोदेच्या लक्षात आलं याला उचलल्या उचलल्या सर्व स्थिर झालंय म्हणजे ह्याच्याच पायात काहीतरी चाळा आहे. परमात्म्याला उचललं सर्व स्थिर झालंय. कळलं की याच्यामुळंच आहे. पण चतुरा तू यशोदेला भुरळ पाडली. लाडीगुडीची भाषा केली. यशोदे घराकडे चाल मला जीव घाल. लाडीगुडीची भाषा केल्यावर यशोदेला वाटलं कुठलं बी हल्ल्याला बंद पडलं काय की विडाला. धीरे धीरे रंगता झाल्यावर रांगू लागला अंगणी माथा जावळाची बेनी. देव रंगता झाल्यावर ज्ञानोबा म्हणतात रांगत रंगणी नवल केले साधनी कृष्ण ज्ञानोबरायची भाषा. ज्ञानोबराय म्हणतात रंगदरंगणी चोरी तलवणी धावणी धरती गोळणी बांधिती चिरणी देती गारा आणि यशोदे साज. रंगता रंगता देवाना चोऱ्या करायच्या. रंगत पोरगेन चोऱ्या करते कशाला कोणाच्या ध्यानामानात येते. बरेच दिवस चाललं पण शेवटी गोपिकांनी बारकावा घेतला. पाहाती गवळणी तवती पालती दुधानी म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरी. त्या विनाशी नोहे दुसऱ्या असली चोरी दुसऱ्याला. चोर कळला पण रांगत पोरगे कितीही राग आला रांगत्यावर हातो का नाही ना. मग आईला समजून सांगू मग साऱ्या गोपिका एकत्रित आल्या. अवघ्या मिळवणी गवळणी आणि देती यशोदे गाराणी. जातो आम्ही गोकुळ सोडून आमच्या सुना घेऊन हे गबाई आमाशी पहावे ना. अनेक गोपिका यशोदेकडे गाराणं घेऊन यशोदे तुला येईल राग आपुल्या पोरा काहीतरी सांग. तुला माहित नाही यशोदे बेटा मला पोरग येते हा चांगला डोळा लागू देत. आम्ही आज दामाज घरी रात्र झाली दोन प्रहरी मी असता पती शेजारी ग बाई 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 अवचित हरी तुझा आला ग बाई बाई अवचित हरी तुझा आला अवचित हरी तुझा आला ग बाई बाई अवचित हरी तुझा आला. आम्ही भ्यालो आम्ही असता निज सुरी मुंगूस घेऊनी आपुले करी तवते
मोजकरी आम्हाले बाई 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 अवचित हरी तुझा ग बाई बाई अवचित हरी तुझा आला ग बाई अवचित हरी तुझा ग बाई बाई अवचित हरी तुझा हो आम्ही झालो उभयता चिर फिटले लग्नाची झाले मी सर्वता भूत 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 म्हणून मी प्याले भूत भूत म्हणून मी प्याले ग बाई 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 अवचित हरी तुझा ग बाई बाई अवचित हरी तुझा आला बाई अवचित हरी तुझा आला ग बाई अवचित हरी तुझा आला ग बाई. नाथ महाराज सांगतात त्या गोपिकेनं तक्रार काय केली? यशोदे तुला माहित नाही बेटा मला पोरग येत आम्ही असदा माझ घरी रात्र झाली 2 प्रहरी मी असदा पतीचे शेजारी गबाई बाई अवचित हरी तुझा आला. येताना रिकाम्या हाताने नाही, आम्ही असदा निदसुरी मुंगूस घेऊन आपुले करी सोडिले आम्हा दोघा माझारी. तो ते बस कार्य आम्हाती तो ते बोचकारी आम्हाती आम्हाते आम्ही भेलो उभे था आम्ही भ्यालो उभयता चिर फिटले बाई तत्वता नग्नच झाले मी सर्वता. भूत 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 म्हणून भ्याले. खबरदार यशोद गोष्ट बरी नाही, समजून सांग. लाडका तरी बांधी गळा परी नको सोडू हा मोकळा. असलं बोलल्यावर वापस येता येता निम्या रस्त्यात ही चर्चा चालू चौकात अचानक एक इंदिरा गांधी कंपनीची गोपिका होती. इंदिरा गांधी कंपनी म्हणजे केस कापलेली होती. उभ्या टाचाची चप्पल पर्स गळ्यात शिंग हलवीत आली. काय चाललंय अगं त्या पाटलाच्या पोरानं कुठं ना केला समजून सांगावं म्हणून सांगाय गेली. आमचीच नाचक्की केली. काय म्हणली? बाळस गुण गुणाचे ताने गे बाळस गुण गुणाचे ताने बाळ सगुण गुणाचे ताने बाळ दिसते गोजरवाने गे बाळ दिसते गोजरवाने बाळ दिसते गोजरवाने बाळ दिसते गोजरवाने. काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. आवळा चिमणा माझा गे सावळा चिमणा माझा सावळा चिमणा माझा सावळा चिमणा माझा. गवळणीत खेळे राजा गे गवळणीत खेळे राजा गवळणीत खेळे राजा ग गवळणीत खेळे. तुम्ही मोठ्या ठाण गजागे गोकुळच्या नारी तुम्ही मोठ्या ठाण गजागे गोकुळच्या नारी तुम्ही मोठा ढाल गजागे गोकुळच्या नारी मोठा ढाल गजागे गोकुळच्या. आमचंच माप काढलंय. 12 घरच्या 12 असलं बोलली. चोरी तिच्या पोरानं करायची आणि आमची माप काढायची. ही म्हणली तुम्ही येडे आहेत. एवढं कशाला? तीच बर पोरग नाही. आणि सारं गाव बेजार आहे. दाखवा मला दाखवा नीटच करते. काही ज्या पोक्त विचाराच्या होत्या त्या म्हणल्या माय नका गे दाखवू ती बी लय बिलिंदर आहे. मग तर बाईनं जास्तच मोसम धरला. दाखवाच नीटच करते. त्यात काय काय म्हणल्या माय हे बघ शिकलेलं काही वेगळंच असतं. शिकलेलं ते शिकलेलं आपल्यासारख्या अनाड्याला काय जमत आहे. कायदा कानून दाखवील करील बघ नीटच करील. ही
त्यात एक म्हातारी जक्कड गोपिका उठली. ती म्हणली माय करील तर करील नाही तर करून घेईल ग. लय ओकतय ती बी पोरग. हिला माहित नाही कोण्या कंपनीचं आहे ती. अशी उलटी सुलटी चर्चा चालू झाल्यावर बाईनं जास्तच पावर वापर. दाखवाच नीटच करते. असलं बोलल्यावर ती बी महानंबरी बाळ त्याच गलीत रांगत आलं. त्याला आलेलं पाहिलं की जुन्या अनुभवातल्या होत्या. ते मला माय आलं गई. त्यांनी सांगितलं तू ती बघून घे. बुरका घेणं घर जवळ करणं. बाईसाहेब म्हणजे पावरबाज होते महाराज. बाई निघाली त्याच्याकडे चट्टुक चुट्टुक करीत. तिच्याकडं ही गोपिका त्याच्याकडं. पण ती काही चिल्लर बाळ आहे. गोपिकेची नजर आली यानं खाली बघून रांगायचं. आणि गोपिकेची नजर इकडं तिकडं गेली यानं न्याहाळून पाहायचं जाफराबादी आहे का हेमाडपंथी आहे. जवळ जवळ आल्यावर गोपिकाच्या डोक्यात परमात्म्याचा सावळा सुकुमार चेहरा पाहिला. परमात्म्याचा चेहरा पाहिल्याबरोबर बाईचा गिअर बॉक्स बिघडला. काय बिघडला? गिअर बॉक्स. फर्स्ट सेकंड थर्ड गिअर टाकायचे ती रिवर्स मध्ये डायव्हर्ट होऊन बसले. कुटाणा वाढला. कोणता बी गिअर टाकला तरी रिवर्सच पडायला लागला. ही मधल्या मध्ये गिअर बॉक्स मध्ये बिघाड झाला. कारण परमात्म्याचा तो चेहरा पाहिला. पाहिली या वेदलानी बैसे जीवी जडोली. पाहिला नंदाचा नंदन हे पाहिला नंदाचा नंदन. पाहिला नंदाचा नंदन. पाहिला नंदाचा नंदन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. पाहिला नंदाचा नंदन. पाहिला नंदाचा नंदन. पाहिला नंदाचा पाहिला पाहिला नंदाचा नंद अंतेने वेधिले मन. गोपिकेचं अंतकरण खिचून घेतलं. चित्त चोरी येले नंदाच्या. परमात्म्याचा चेहरा पाहिल्याबरोबर गोपिकेच्या मनामध्ये चित्र बदलायला लागलं. कारण कुटाणा कोणता झालाय? गिअर बॉक्स बिघडला. बाईसाहेबांनी बोलायला चालू केलं. काय गोंडसन काय देखणं बाळ आहे. काय गोजीरवाने. एवढं सुंदर आणि ही कशाला चोऱ्या करील. गावाची येडे उलटे गिअर काढायली बाई. कळलं का नाही कळालं? एवढं देखणं आणि ही कशाला चोऱ्या करील. गावाची येडे कुणाला बी नाव ठेवतय. अशी उलटी बोलायला लागली बाई. जवळ जवळ आल्यावर बाईची वर्णन चालूच होत. किती सुंदर आहे ग. कुरळे केस, गुबगुबीत गाल, कटिंग शेटिंग बाद बॉडी, फिनिशिंग बाद चेहरा. अशी बाई बोलायली. त्या टीव्ही मध्ये वर चाललेले चित्र बातम्या असतात आणि खाली एक पट्टी चालू असते. खाली बारीक पट्टी असते. ती कुठल्याही पटांगणाने बातम्या देते. कोणती? खाली बारीक पट्टी. बाईसाहेब वर वर्णन करायला. काय गोजीरवानं काय देख नाही. त्या पट्टीमध्ये खाली यायला लागलं. पण लहान आहे. विढाल वरल्या बातम्या चालूच होत्या आणि कोपऱ्यातून बारीक त्या पट्टीवर उमटायला लागलं होतं. काय देख नाही. सुंदर आहे पण लहान आहे असा आवाज यायचा खाली खाली. ती महानंबरी बाळ न सांगता तुम्हा कळो येते. रांगता रांगता त्यानं खाली मान घालून सांगितलं
जवळ ये मग बघू लहान आहे का मोठा आहे ते. विढाला विढाला विढाला. जवळ जवळ आल्यावर बाईसाहेबाच्या डोक्यात पुन्हा दुसरा गिअर निष्ठाला. हा गिअर बॉक्स बिघडल्यावर काय असते, दुसरा गिअर टाकाय गेल्याबरोबर बाईचा गिअर निष्ठाला. आणि बाईच्या मनात दुसरं चित्र आलं. काय गोजिरवानं आणि काय देखणं बाळे. आल्हाद उचलायचं पप्पी घ्यायची काही अडचण. हो तुमची काही अडचण. अहो नाथऱ्याचं एखादं रांगत पोरग आहे आणि त्या पोराच्या आई वडिला देखत परगावच्या माणसानं त्या लेकराची पप्पी घेतली. आई वडील नाराज का खुश? खुश. काही नाराजी अजिबात. हा तीच समजा अशा एखाद्या म्हाताऱ्याची पप्पी घेतली. अहो केवढा कुटाणा. घरातली माणसं म्हणणार आमच्या म्हाताऱ्याची पप्पी कशी घेतली. विढाला विढाला विढाला. पण लेकराबद्दल काही शंका अजिबात नाही म्हणा. बाईसाहेबाच्या डोक्यात आलं जवळ जायचं, बाळाला उचलायचं आणि पप्पी घ्यायची. बाईसाहेब त्याला उचलाव म्हणून खाली वाकाय गेली की त्याच्या डिहरीला हिचं डोकं घासलं. आता आता माय डोला एकाएकी एवढा मोठा तिच्याच हाईटचा झाला. आता पहिलं तिच्या मनात काय आलं, सुंदर आहे पण लहान आहे. मग आपलं शास्त्र कसं आहे, होय भक्ती केला तैसा आणि पुरवी धरावीची इच्छा. आपल्या भक्ताची जशी इच्छा असेल जैसा केला तैसा होय बावे सोय धरून. तिच्या मनात आलं तर सुंदर आहे पण लहान आहे. ऐसिये समयी तू थोर अससी हरी. देवा अशा टायमाला तू जर मोठा असतास तर. तर नाही तर लांबलं पोरग मोठं झालं तिच्या एवढंच तिच्याच हाईटचा. बरं दुसरं काय मनात आलं तो गोपिकेच्या, बाळाला उचलायचं पप्पी घ्यायची. काही तक्रार. त्यानं मोकाच जाऊ दिला नाही महाराज. मुरलेले ड्रायव्हर मोसम ओळखून गेअर टाकते. ती मुरलेला होता महाराज. त्यानं बरोबर टाइम गाठला. तोंडाकड तोंड असा गळ्यात हात टाकलेला पाहिला. बाई होती उभ्या कानाची. गोपिका कसली होती ती, उभ्या कानाची म्हणजे कारवान होती, कडक होती महाराज. बाई कडक. तन 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 नाचायला चालू झाल्याबरोबर नाथ महाराजांनी लेखणी घेतली. अण्णा हे बघा, दुसरी आली धावत. धावत याने गे बाई काय केली बात. दुसरी आली धावत याने गे बाई काय केली बात. मुखाशी मुखा चुंबन देतो गळ्यामध्ये हात घालतो. मुखाशी मुखा चुंबन गळ्यामध्ये हात घालतो. धरू जाता सापडेना, धरू जाता सापडेना. यशोदे ग बाळ तुझा बाळा. यशोदे ग बाळ तुझा कुठवर सोसू धिंगाणा, कुठवर सोसू धिंगाणा. यशोदे बाळ तुझा यशोदे बाळ तुझा. दुसरी आली धावणी त्याने ग बाई काय केली करणी. आर्याये धावणे याने बाई काय करणे. हे पतीची दारी माझी वेणी तुझी गाठ देवोनी. पतीची दारी वेणी तुझी
गाठ गे मारो काटबाई कोणा सुटेना काटबाई कोणा सुटेना यशोदे गो बाळ तुझा हाताना यशोदे गो बाळ तुझा कुटवर सोसू धिंगाणा कुटवर सोसू धिंगाणा कुटवर सोसू धिंगाणा यशोदे यशोदे बाळ तुझा तिसरी आली धावून याने गबाई काय केली करणी पतीची दाढी माझी वेणी दोहीची गाठ बांधून असली घराने यशोदेच्या कानावर गेल्यावर यशोदा कंटाळून गेली. यशोदे सांगितलं कृष्णा खबरदार सारखे सारखे करणे यायले. ए बाबा खोड नको करू माझे बाबा बाबा माझे बाबा बाबा खोड नको करू माझे बाबा नको करू माझे बाबा हरी यशोदे दया करूनी बैसवीला मातीवरी यशोदे हरियाणा बलिला बाबा खोड नको करू माझे बाबा बाबा खोड नको करू माझे बाबा बाबा खोड नको करू माझे बाबा खोड नको करू माझे बाबा माझे बाबा यशोदेने धरिला करी बैसविला मांडीवरी. स्पष्ट शब्दात सांगितलं कृष्णा खबरदार माझी घालली का आई गाई नाही नाही खाल्ली नाही मी खाल्ली बाकी आई गाई नाही खाल्ली आई गाई नाही खाल्ली ओ बळीराम दादा बळीराम दादा राम दादा हो दादा खोटे बोलतो खोट बोलतो दादा खोटे बोलतो खोट तू भांडणाऱ्याची तो मजवारी. आई गाई नाही आई आई गाई नाही खाल्ली गो माती आई गाई नाही खाल्ली माती आई गाई नाही खाल्ली आई गाई नाही खाल्ली कृष्णा माती घालली का मला नाही कोण म्हणलं तुला म्हणली बळीराम बळीराम दादा खोट बोलतो कुभांड रचितो कोबाण रचितो माझ्यावरी आई ग आई माझी घालली नाही ना मग कर नाही त्याला डर कशाचा हा कर ते म्हणलं हा करण्याहून काय बंद पडलंय हा केला की कोरोना येतोय हा करतोस की नाही म्हणून काट्या मारावयात तिने उगारिली काठी. फोन त्या पोटी चौदा देखील कसं आहे मारा भेणं काय पळते भूत पळते म्हण हातात काठी घेतल्याबरोबर ज्ञानोबा राय म्हणतात मग भेने भेने जैसे मुखी झाडा द्यावयाचे निमिषे 14 भुवने सावकाशी दाविली वदन. आग केल्याबरोबर मधी यशोदानंद गोकुळ आग्रा मथुरा हापूर बुलंदशेर यूपी एमपी मधी नाथरा दिसला नाथरा. एवढं मोठं विश्वरूप पाहिल्याबरोबर यशोदेच्या लक्षात आलं घरच्या घरी जर एवढा मोठा चित्रपट दाखवित आहे तर हे गावाला केवढा दाखवित असेल. विढाला
अशा अनेक कारणे यशोदेच्या कानावर गेलेल्या यशोदेनं कंटाळून सांगितलं. कृष्णा बस. उद्या जाई राना सवे घेऊन गोधना सवे घेऊन गोधना सवे घेऊन गोधना उद्या जाई राना सवे घेऊन उद्या जाई राना सवे घेऊन गोधना. गाई थोड्याच्या रानात सुटायचं. जायचा आदेश. गाई गोपाळ सौंगडी वना घेऊन या जाई घेऊन या जाई खेळे नंदाचा. मैदानात गाई लावल्या. जुन्या काळातले खेळ म्हणजे कसे होते? मर्दानी खेळ. हा जुन्या काळातले खेळ कसले होते? मर्दानी खेळ असा. हो. बका पोरा खेळला विट्टी दान. पोरा खेळला विट्टी दान. तिगुण खेळ मांडू आता अबकदु बकती बकपोरा खेळ विट्टी दांडू. सत्व विट्टी धरोनी हाती धीर धरी दांडू. अरे भाव बळे टोला मारी. काय खेळात कसं असते? खेळात कसं असतं? नाही खेळामध्ये या मुरलियांना असं असतं. या सोपान काका आणि या वैजनाथराव असं असतं वे. खेळातली लंगुटियारची भाषा असते. खेळात कसं असतंय? ए सोपान्या वैजा कुठे गेला रे? भगवान कुठे म्हणला? ही भगवान कुठे म्हणला? हा भगवान कुठे म्हणला? आरती सूर्यकांताकडे गेला का काय रे म्हणले? खेळामध्ये कसं असतंय? लंगुटियार म्हणून माणसं म्हणतात कुणीही भेटावं पण लंगुटियार भेटू नये. कारण ती ओरिजिनल हादरीपट सादर करतो. आती तळेगावचा आत्म्या बी आलाय म्हणा. याचा अर्थ असा आहे खेळातली एकेरी भाषा. विटी दांडूचा खेळ एका पार्टीनं कोलायचं आणि दुसऱ्या पार्टीनं कोलायला काय अख्खी पार्टी कामाला लावावं लागते का? एक बास होते. कशाला कोलायला? आणि एकटा असून चॅलेंज करतय. ए कुलुकार कुलुका म्हणून कोलतय तरी बी त्या जेलणाऱ्या पार्टीच्या बॉसला म्हणू लागतो, हे थांब रे थांब, आमची गडी उभे करू दे. हा मग ती त्या गडीला म्हणणार काय? ठेला रे ठेला वरचेवरी ठेला, ठेला रे ठेला वरचेवरी ठेला, ठेला रे ठेला वरचेवरी ठेला, ठेला रे ठेला वरचेवरी ठेला. हाती ते गमावी तो पटकी काय टोला, हाती ते गमावी तो पटकी काय टोला, पटकी काय टोला. ठेला वरचेवरी ठेला, ठेला रे ठेला वरचेवरी ठेला, ठेला रे ठेला वरचेवरी ठेला, ठेला रे ठेला वरचेवरी ठेला. झेला रे झेला वरचेवरी झेला, हातीचे गमावी तो पाठीशी खाय टोला. कोला कुली ज्याला झेलीच्या कुटाण्यात कावड लागत असते. काय लागत असते? आणि वाईट काय? आवड लागलं अहो कावडच वाईट आहे ना. कारण गल्ली पासून
राणीत नेलेली विटी एका दमात गलगाटावं लागतं. सोपं का अवघड आहे? मग कसं ती जी कावड काढणार आहे ती मोठा स्वासगी बारका स्वासगी छाती फुलव दम टिकला पाहिजे. नीट उभ्या खाली कसं पळायचं हा ठराव पास कर. कपड्याची खवाखव करायची. असा टाइमपास करायला लागलं कारण ज्याचं जळतंय त्याला कळतंय बाकीच्याला काय कळतंय. त्याला गलगाटायची. पण ज्यांनी कावड लावली ती का बसत नाही. त्याचा दांडू टोचूतीत ए अजून कथीर पोरा नवाला सिक्कीर धरोनी या धीर लाज दूर निघाला. अजूनिका थीर पोरा नवन सिक्कीर धरोनिया धीर लाजे बूर निघाला. कावड काढताना गोपाळ थकले. गोपाळाने तक्रार केली. गोपाळाने सांगितलं देवा इटी दांडूचा खेळच नको. सारा विटी दांडू अनिक काही खेळ मांडू. इटी दांडूचा खेळ बाजूला सारा. इटी दांडूचा नको. देव म्हणले का नको. गोपाळाने प्रामाणिकपणे कबुली जबाब दिला. बहुअंगाले डाव. दांडग्या लोकांच्या अंगावर डाव आलेत. कशा पायी? ही कोलाकुली पायी. कोलाकुलीची ह्याला झिल्लीचा नाद किती वक्ताय ती नोटाबंदीत कळाला. कधी कळाला? कोलाकुली ह्याला झिली किती कठीण असती कधी कळालं? नोटाबंदीत कळालं. कोंड कोंडून धरीन जीवे. कोलाकुली झेलाजिलीमध्ये आणि कावड काढण्यात बेजार झाले. गोपाळाने सांगितले इटी दांडूचा खेळच नको. बहुअंगाले डाव. चांगल्या अंगावर डाव आले. दुसरा खेळ खेळ आणि काही. एक गोपाळाला ती म्हणला देवा दुसरे खेळ मांडा पण 3 दांडूच्या आतला नको. हा शनिवारातली असली तर बोला. गाई गोपाळ यमुनेच्या तटी. हो गाई गोपाळ यमुनेच्या तटी. पाणी जगले यमुनेच्या तटी. गाई गोपाळ यमुनेच्या तटी. खेळती वाळवंती खेळती वाळवंती. हे चला 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 पाहू म्हणती दृष्टी. हो गाई गोपाळ यमुनेच्या तटी. हा गाई गोपाळ यमुनेच्या तटी. पाण्या विरोधी जगलेठी. पाण्या विरोधी गाई गोपाळ यमुनेच्या तटी. गाई गोपाळ यमुनेच्या तटी. अण्णा ही चाल कुठली? ही शनिवारातली चाल आहे. कुठली चाल आहे अण्णा? शनिवार भजनी मंडळातली चाल आहे म्हणून मी शब्द वापरलाय. शनिवारातलं असलं तर बोला म्हणलंय मी. कारण आईतवाऱ्यातल्याला ही येत नाही. विढाला
यमुनेच्या तटी येती पाणी मिळवून या जगजेठी. पुढलं महत्वाचं वाक्य आहे का? चेंडू चेंडू चौगुणा. 3 गुणा नाही, कारण आबक दुबक ठिबक दिबक किती गुणा? 3 गुणा. सत्व रजानी तम 3 गुणा मला कळाले. पण आता गोपाळाने तक्रार काय केली? आम्हाला 3 गुणाच्या मधला खेळ नको, 3च्या पुढे चला. जगाच्या मालकानं 4थ्या गुणात नेलं. वा कोणत्या गुणात? चौथ्या चेंडू चौगुणा खेळती वाळवंट. चला 4थ्या गुणात. आता 3 गुण तर आपल्याला परिचयाची आहेत. सत्व रजानी. 4थ्या गुणाचं नाव काय? अर्जुनानं प्रश्न केला. तुम्ही कुणी बोललाच? कुणा प्रश्न केलाय हा? अर्जुनानं प्रश्न. अर्जुनानं हा अर्जुन म्हणतोय काय? अर्जुन वाच कैर्लिंग स्त्रींगुणा नेता नतितो भवति प्रभो किमाचार कथम चैतांस त्रीन्गुणा नतिवर्तते. ढाला अर्जुन म्हणतोय देवा, कैर्लिंग ही 3 गुणांना वर्तते. 3 गुणाला ओलांडून गेलेल्याचा परिचय काय? असा प्रश्न कुणी केलाय? अर्जुनानं केला. त्यावेळेला भगवान प्रश्न सुंदर असल्यामुळं देवाला भरता आल्यासारखं प्रेमाचं भरता आलं. आणि प्रेमाच्या भरात या प्रश्नाचं उत्तर देते वेळी, 4थ्या गुणाचा परिचय देते वेळी जगाच्या मालकानं 5 श्लोक खर्च केले. 5 किती? हा मोजका एक सांगतो. मानापमान्योस तुल्यस तुल्यमित्रारि पक्षयो सर्वारंभ परित्यागी गुणातीत सउच्यते. ज्याला मान आणि अपमान बराबर झालेत, सुख आणि दुःख ज्याला बराबर झाले, शत्रू आणि मित्र ज्याचे एक झालेत, तो कोणत्याच कार्याचा आरंभ करीत नाही. आरंभालाच कार्याचा त्याग करतो. सर्वारंभ परित्यागी. त्याला गुणातीत सउच्यते. याचा अर्थ असा, 3 गुणानातीता वर्तते इति गुणातीता. काय म्हटलंय? 3 गुणाला ओलांडून जो पलीकडे गेलाय, 3 गुणान अतिक्राम्यस्यति, अथवा तीनों गुणों को लांघकर जो आगे चला गया हो, उसी का नाम गुणातीत कहलाता है. 4थ्या गुणाचं नाव काय? गुणातीत. 3 गुणाला ओलांडून पलकड गेलाय त्याचं नाव गुणातीत. चेंडू चौगुणा. आणि 4थ्या गुणातला खेळ चांगला असल्यामुळं. खेळ कसलाय हा? हमेशा खेळाय सारखा आहे. आता दिवस चारी खेळी मेळ. दिवस चारी खेळी, आता दिवस चारी मुक्ती पडलेली नोवरी. मुक्ती पडलेली नोवरी. मुक्ती पडलेली नोवरी. आता दिवस चारी खेळी मेळ. दिवस चारी खेळी मेळ. आता दिवस चारी मेळी. तुका मने मुक्ती परनिले नोवरी. आता दिवस चारी खेळी मेळी. म्हणजे 4 चाकडा वाद्य बाधक भाव रहित आहे, म्हणून 4थ्या गुणाचा खेळ चांगला आहे. याच्यासाठी गोपिका देखील म्हणाल्यात, चला चला म्हणती पाहू दृष्टी. दृष्टी हो. म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळून जेव्हा गोपाळच थकले, गोपाळांनी तक्रार केली, तुका म्हणे आता खेळ मोडावा परता. आणि खेळ मोडावा परता. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम. महाराज ज्ञानेश्वर माऊली चांगला. ज्ञानेश्वर माऊली हरी हरी ज्ञानेश्वर माऊली च्या दृष्टीनं वंदनीय माता.
नाथऱ्याच्या मातीला अंतःकरणातून आवडपूर्वक नतमस्तक व्हावं अशी शिरसा वंद्य माती आहे. नाथऱ्याची माती चिल्लर माती नाही. जशी जोड होऊन गेली कोणती, निवृत्तीनाथ महाराज आणि ज्ञानोबरायाची. कोणती जोड, निवृत्तीनाथ महाराज आणि ज्ञानोबराय ही जोड होऊन गेली महाराज. हा, पडद्यावर निवृत्तीनाथ महाराज कधी आले नाहीत. पडद्यावरले कायमचे संत कोण, ज्ञानोबा. तसं पडद्यावरला सतत फोकस मधला, पडद्यावरला आणि फोकस मधला एवढा मोठा गाजलेला वीरशूर नेता म्हणजे गोपीनाथरावजी मुंडे साहेब. कायम पडद्यावर. पण पडद्यावर ज्यांनी आणलंय ती ताकद पाठीमाग निवृत्तीनाथ महाराजाची ही विसरता येत नाही. लक्षात आलं का? ज्ञानोबारायला फोकस मध्ये कुणी आणलंय? स्वतः ज्ञानोबराय सांगतात. काय म्हणतात? ज्ञानदेव निवृत्तीचा म्हणे, ज्ञानदेव निवृत्ती दासू म्हणे. हे ज्ञानदेवाचे उद्गार आहे. मी कुणामुळं? निवृत्तीनाथामुळं. दिले संपूर्ण माझ्या हाती. हा? निवृत्तीने दिले माझ्या हाती. निवृत्तीने ते दिले माझ्या हाती आणि ते बी दिले संपूर्ण माझ्या हाती. हे बी महत्वाचे. म्हणजे हे कुणी दिलंय? ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण. दिले संपूर्ण आणि माझ्या ते दिले संपूर्ण माझ्या हाती. याचा अर्थ पडद्या महागल्ली ताकद म्हणजे पंडितांना आणि पडद्यावरली ताकद म्हणजे गोपीनाथरावजी मुंडे साहेब. ह्या दोन्ही महान विभूतीचा या मातीशी निगडित संबंध म्हणून आम्ही नाथऱ्याची माती आमच्या अंतःकरणातून आम्हाला वंदनीय, आदरणीय एवं पूजनीय माती आहे. या मातीला नतमस्तक जरी झालो तरी आम्हाला अंतःकरणातून आम्ही आमचा स्वाभिमान मानतो. ही स्वाभिमानाची माती आहे महाराज. आणि माती चिल्लर नाही. माती एवढ्या उंचीची आहे की जगाच्या कान्या कोपऱ्यात या मातीचा आवाज पोहोचलेला आहे. आणि तो आवाज आजही कमी का नाही. आजपर्यंत त्या आवाजाची गुंजरवन म्हणजे त्या आवाजाची जी पावर आहे, खासदाराच्या आमदाराच्या रूपानं आजही ती पावर कमी झाली का? ती त्याच ताकदीनं पावर आज बी आवाज तेवढ्याच ताकदीचा आहे. एवढंच आहे. युग परत्वे, युग परत्वे. पिढी बदलली पण आवाज नाही बदलला. आवाज त्याच तोला मोलाचा राहिला. आणि म्हणून नाथऱ्याच्या मातीला अंतःकरणातून नमस्कार करतो. सदैव आमच्यासाठी ही माती आदरणीय आहे. गोपाळाच्या विनंतीला मान देऊन जगाच्या मालकानं सर्व गायी एकत्रित आणल्या. आता देवानं गायी आणायच्या ठरविल्यावर गायी वळविता येतात का नाही? हा, सामान्याची ताकद आहे का गाय वळवायची? तुकोबाराय सांगतात. वळी ते जे गायी त्यासी फार लागे काही. गाई वळविणं सोपं नाही. एकाचेही मज न घडे दमन अवघी नेमून कैशी राखो. कारण न बैसती एके ठाई धावती दाही दहा वाटा. आपल्या आपल्या विषयाकडे या गायी ओढायला लागल्या. या सर्व गायी साधक आपल्या ताकदीवर एका जागेवर आणून बसवू शकत आणि एका जागेवर गायी आणून बसविल्याशिवाय काला खाता येत नाही. बैसू जेऊ पण एके ठाई. कारण एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला. सर्व इंद्रिय एका जागेवर एकमुखी करावं लागते. ते एकवटुनी जे क्षणी अनुसरले गा माझी वाहनी. तेव्हा चितयाची चिंतवनी मजची पडिली. एकवटून सर्व इंद्रियाचा विषय एक झाला त्यावेळेला जगाच्या मालकाचा प्रसाद नामकाला मिळत असतो. सर्व गायी देवाच्या पावरवर एकत्रित केल्या.
चला वळू गाई बैसो जेवू एके ठाई. केली वनवन एका जागेवर गायी जमा करून जगाच्या मालकानं स्वतःच्या निझास्ती जो प्रसाद दिलाय भागवतात सुद्धा सुंदर वर्णन आहे. बिभ्रत्वेनुम जठरपटयो हो शृंगवेत्रे च कक्षे वामे पानोम शुनकबलं तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसुहृदो हासयन्नर्मभिस्वै स्वर्गे लोके मिशति बुभुजे यज्ञ बाल केली. कुंडलिकावर हरिठो गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जय विठ्ठल जय जय जय